हॅलो, श्री स्वामी समर्थ. कसे आहेत तुम्ही सगळे? मस्त आहेत ना? मस्तच राहा. तर चला, आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. तर हे बघा, ब्लाऊज कसा दिसते, कसला भारी दिसते ना ग. वाव, मस्त दिसायला या. किती टाइम गेला माहिती का तुम्हाला शिवायला ह्या ब्लाऊजला? भारी दिसायला या, खरंच भारी दिसायला लागले. ह्या ब्लाऊजला मला किती टाइम गेला आणि मी शिलाई किती घेतली. मग असा शॉर्ट व्हिडिओ टाकला होता, पण त्याच्यात मी शिलाई नाही सांगितली किती घेतली, काय घेतली. तर मी आता सांगते तुम्हाला. तर त्या अगोदर मी सांगते ह्या ब्लाऊजचा टाइम किती गेलाय. काल माझा हा बोटनेक ब्लाऊजचा गळा आहे. बोटनेक ब्लाऊज कट करून शिवायला मला नाही म्हणलं तरी 2 तास गेले असतील बरं का शिवायला. आणि त्याच्यापेक्षा जास्त वेळ हे मणी बसवायला गेले. ह्याचे आता लेस निघाले. लेस लावणं 5 मिनिटात होते, पण त्यांना लेस नको होती, असेच मणी लावायला पाहिजे होते. तर हे बघा, तुम्हाला जवळून दाखवते मी मणी कसे बसवलेत. तर एक 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 मणी वळून बसवलाय. त्याच्यामुळे ना एका ब्लाऊजचा टाइम गेला असेल माझा. तेवढ्या वेळामध्ये मी 250 रुपयाचा तरी ब्लाऊज शिवला असता आरामशीर. हो, 250 रुपयाचा तरी ब्लाऊज शिवला असता. पण ह्याला माझा खूप टाइम गेलाय. पण असं आता असे पण ब्लाऊज कधीतरी शिवायला आले तर ठीक आहे, आपल्याला पण भारी वाटतं जरा. नाही तर तेच 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 शिवून आपल्याला पण कंटाळा येतोय. नवीन काहीतरी करायचं म्हणलं ना तर मग चांगलं वाटतं. त्याच्यामुळे मग मी ही म्हणजे कस्टमर आलं ना तेव्हा घेतला शिवायला. घेतला तेव्हा मला वाटलं होतं की याला लई टाईम जाणार आहे, नको म्हणू का काय, नको म्हणू का असं वाटत होतं. पण नंतर म्हणलं नको, आयुष्यात रोज तेच 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 पण आपल्याला कसं कंटाळा येतो. रोज आपण खायला कसं आपल्याला काहीतरी नवीन लागतं, तसंच असतं याचं पण. त्याच्यामुळे मला तेच तेच नको वाटतं. तर त्याच्यामुळे म्हणलं चला हे घेऊन, नवीन ब्लाऊज आले तर फर्स्ट टाईम आले माझ्याकडे शिवायला असं ब्लाऊज. ह्याच्या आधी कधीच नव्हतं आलं बोटनेक गळा आणि हे असे मणी लावायचं. हे मणी पण मी त्या दिवशी ब्लाऊज आल्याच्या नंतर विकत आणलेत, आधी नव्हते आणले मी. फक्त आधी लेस वगैरे वापरत होते मी, पण असं नाही कधी. तर शिवले फर्स्ट टाईम. तरी मला सांगते आता हे कसं लावलेत. तर मी पहिल्यांदा हे लावले मी एक 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 करून. टाईम भरपूर गेला माझा एका ब्लाऊजला. नंतर मला वाटलं मी आता एवढं एका ब्लाऊजला टाईम, म्हणजे एकाच बाईला एवढा टाईम लावलाय म्हणल्यावर एवढ्या वेळामध्ये माझं दुसरं ब्लाऊज शिवायचं झालं असतं असं मला वाटायला. नंतर मी काय आयडिया केली बघा मी. नंतर शिवानीला म्हणलं, शिवानी आता तू लाव. एक बाई मला मी लावली, बास झाला आता. माझं तोपर्यंत शिवायचं होते म्हणून तिला लावायला लावलं. मी पाकिटातल्या सगळ्या सुया काढल्या. किती आपल्या एका पाकिटात किती सुया होत्या का? 2 डझन, 2-3 डझन, 2-3 डझन सुया असतील. आधी मोजल्या मी ह्या बाईला किती मणी बसवले. तर सगळ्या सुया काढल्या, सगळ्या सुयाला दोरे होऊन ठेवले. म्हणजे जेवढे लागायचे तेवढे एवढे एवढे दोरे सगळे होऊन ठेवले. आणि एक जणीला मणी ववायला लावले पूर्ण, आणि एक जणीला टाके घातले. मग लवकर झालं कसं तरी. पण एकीनंच करायचं, एकीनंच ववायचं, एकीनंच टाके घालायचे म्हणलं तर टाईम जास्त चालला. आणि त्यात दुहेरी दोरा ववला ना तर गुतुडा व्हायला लागला जास्त. म्हणजे कसं गुतुडा कसा होता बघा दोऱ्याचा दाखवते. या असा दोरा एक कमी जास्त असं ओढण्यामध्ये. समजा टाका घेताना ना ह्या मण्यामध्ये जर दोरा अडकला ना ह्यामध्ये, तर हे पण तुटायचं आणि हे पण तुटायचं. का प्रॉब्लेम व्हायला लागलं ना. मला पुन्हा वाटायला मी उगाचच ब्लाऊज घेतलं नसतं तर बरं झालं असतं असं वाटायला मला पुन्हा. पण नंतर ह्या ब्लाऊजला म्हणजे सोपं गेलं. म्हणजे कसं असतं माहिती का, आपण जेव्हा कधी काम केलेलं नसतं ना तर तेव्हा पहिल्यांदा थोडं अवघड वाटतं, पण पुन्हा सोपं जातं काम, काही नाही वाटत. त्याच्यामुळे मग असे कधीतरी ब्लाऊज नवीन घ्यावे शिवायला असं मला पण वाटलं नंतर. तर चला मग, तुम्हाला हा ब्लाऊज कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंट करायला विसरू नका की हा ब्लाऊज कसा वाटला. तर आता जॉईंट आला इथं बरं का, हे बघा जॉईंट आला इथं. तुम्हाला वाटतं असं जॉईंट का बरं आलं आहे, कारण ब्लाऊज 44 साईजचा आहे. 44 साईजचा ब्लाऊज म्हणला ना तर बोटनेक, एक तर बोटनेक ब्लाऊज आहे. बोटनेक म्हणलं ना तर त्याचा मोंडा येतोय 7 इंचाचा. मोंडा 7 इंचाचा आला ना तर आर्मोलचा भाग आहे तो पण आपल्याला जास्त घ्यावा लागतो. त्याच्यामुळे मग हा जॉईंट आला आहे इथं. तर तो जॉईंट तरी पण झाकून जातो, थोडा काही समोर दिसत नाही, असं तुम्हाला दाखवल्यामुळे दिसायला लागलं आहे. तर असं चला, आता मी शिलाई सांगते ह्या ब्लाऊजची मी किती घेतली. तर ह्या ब्लाऊजला मी 350 रुपये शिलाई घेतले. आता सांगते कसं असतं माहिती का, ज्या गावामध्ये आपण राहतो ना तर ज्या गावातली जी शिलाई आहे तीच आपल्याला घ्यावी लागते. आता हाच ब्लाऊज जर सिटीमध्ये शिवायचा म्हणला ना तर 500 रुपये शिलाई तर आरामशीर जाते दुकानात इथे. पण आमचं खेडेगाव आहे, खेडेगावामध्ये जास्त शिलाई नसतात. 200 रुपये तरी द्यायचं म्हणलं ना तरी बायकांना नको नको वाटतं, किती शिलाई जास्त आहे वाटते. तरी पण आता सगळ्याला माहिती झाली, आता महागाई झाली त्यामुळे देतात बायका. पण असं जर नवीन शिवायचं म्हणलं, शिलाई जास्त सांगितली ना, तुम्हाला मग शॉर्ट व्हिडिओमध्ये म्हणलं ना, गिराईक लगेच आमचं गोमातच जातं एवढी शिलाई जास्त सांगितल्यावर. तर असं चला, आता मी सांगते ह्याला शिलाई किती घेतली आहे. तर 350 रुपये शिलाई घेतली मी. कशाचे घेतले,
50 रुपये गळ्याचे आणि 100 रुपये मणी बसवायचे. असे म्हणून 350 रुपये सुद्धा शिलाई कमीच घेतली आहे मी, असं मला वाटतंय बरं का. नाही खरंच कमी घेतली, 400 रुपये तरी घ्यायला पाहिजे होती. पण फर्स्ट टाईम कस्टमर आलेलं होते आणि फर्स्ट टाईमच आपण जास्त शिलाई सांगितली ना, मग त्यांना काय वाटतं माहिती आहे का, दुसऱ्या ब्लाऊजला पण ह्याने असं शिलाई जास्त घेतात का काय असं वाटतं त्यांना. दुसऱ्या वेळेस यायचं म्हणलं ना गिराईक दबकतं आपल्याकडं, म्हणजे यायला नको वाटतं त्यांना. त्याच्यामुळे मग पहिल्यांदा आल्याच्या नंतर शिलाई कमीच सांगावी लागते, नंतर मग वाढवली तरी काही नाही एवढं. तर चला मग छोटासा व्हिडिओ होता. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. बाय. श्री स्वामी समर्थ. चला तुम्हाला एकदा गळा दाखवते. तरी गळा छोटा झाला आहे जरासा, थोडा मोठा पाहिजे होता, पण त्यांना गळा छोटाच पाहिजे होता. आणि 9.5ची बाई आहे. चला मग बाय.